हरिः ओम हरिः ओम राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय
नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव शिव ओम ओम शिव 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 शिव ओम 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 शिव शिव ओम ओम शिव 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 ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव शिव ओम 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 शिव शिव ओम 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 शिव शिव ओम 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 शिव शिव ओम 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 शिव शिव ओम 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 शिव शिव ओम 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 शिव शिव ओम ओम शिव 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 शिव ओम हरि 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 हरि ओम 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 हरि 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 ओम हरि ओम हरि ओम हरि ओम सगुण साक्षात्कार संपन्न झाला तरी सुद्धा गुरुवाक्याच्या उपदेशाशिवाय मोक्ष होत नाही. आणि सगळ्यात मोठं उदाहरण कोणाचं आहे? नामदेवरायांचं. सगळ्यात मोठं उदाहरण. सगुण साक्षात्कारी असून सुद्धा संत परीक्षक गोरोबा काकांनी ते गाडगं कच्चं आहे असं म्हटलं.
याचा अर्थ सगुण साक्षात्कार होऊन सुद्धा मोक्ष नाही, परिपूर्णता नाही. मग ती परिपूर्णता गुरुभक्तीने होते. किंबहुना एक स्थिती अशी आहे की आपणची देव होय गुरु. देवाला सुद्धा जर एखाद्याला मोक्ष व्हावा असं वाटत असेल तर त्याला उपदेश करण्याकरता गुरुरूपाने अवतरित व्हावं लागतं. म्हणून गुरुभक्ती सर्वश्रेष्ठ आहे. एक प्रसंग मी मगाशी सांगितला, माऊलींच्या चरित्रात आलाय. प्रसंग असा आहे की श्री विठ्ठलपंतांनी संन्यासाश्रम स्वीकारला आणि संन्यासाश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला. तर शास्त्रात कुठं असं नाही आहे, कुठेच नाही आहे. मग का स्वीकारला? तर शास्त्राचा आदेश किंवा शास्त्राची आज्ञा आणि गुरुची आज्ञा याच्यात जर विरोध निर्माण झाला तर गुरुची आज्ञा प्रमाण. शास्त्राची आज्ञा क्रमांक 2, क्रमांक 1ला गुरु आज्ञा. म्हणून गुरुच्या आज्ञेचं परिपालन केल्यामुळे त्यांनी पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला. म्हणून सगळ्यांची जर ती उतरण लावायची झाली तर सगळ्यात वर गुरुसेवा आहे, गुरुभक्ती आहे आणि त्याच्या खालोखाल सगळं आहे. आता विषय मर्यादित असावा म्हणजे विस्तारानं सांगता येईल, पण तो मर्यादित सुद्धा फार विस्तृत आहे. मर्यादित काय घेतला? माऊलींची गुरुभक्ती असा विषय नाही आहे. विषय आहे माऊलींची, दुसरं आहे ज्ञानेश्वरीतली आणि तिसरं आहे गुरुभक्ती. असा अत्यंत मर्यादित करण्याचा प्रयत्न केला आहे. पण जरी माऊलींची ज्ञानेश्वरीतली गुरुभक्ती असा विषय घेतला तरीही तो फार विस्तृत आहे. त्याचं कारण माऊलींच्या चित्तामध्ये, हृदयामध्ये गुरूंना असणारं जे स्थान आहे ते शब्दात सांगताच येत नाही. म्हणजे माऊलींच्या पूर्ण वाङ्मयाचा धांडोळा घ्या, आपल्या सद्गुरूंच्या विषयी असणारा आदर अत्यंत आहे, नितांत आहे, पराकोटीचा आहे. इतका पराकोटीचा आहे की माझ्या मुखातून आलेला शब्द सुद्धा वैभवतीय कृपेचे, माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळं मी बोलू शकलो, माझ्या मुखातून अभिव्यक्त झालं. म्हणजे आपल्या गुरूंच्या विषयी असणारी भक्ती परमोच्च आहे. म्हणून माऊलींच्या गुरुभक्तीला जर सांगायचं तर गुरुवर्य महाराजांच्या शब्दात सांगतो, त्या गुरुभक्तीला सांगण्याकरता माऊलींच्या हृदयाला भिडलं पाहिजे. त्याच्याशिवाय ती गुरुभक्ती कळूच शकत नाही. पण तरी आपल्या बुद्धीची, वेळेची, सगळ्याची मर्यादा लक्षात घेऊन आपण त्याला थोडं मांडण्याचा प्रयत्न करू. सद्गुरूंच्या विषयी माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये जिथे जिथे त्यांचं वर्णन केलं आहे, बहुतांश ठिकाणी मंगलाचरणामध्ये केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे, गुरुवर्य महाराजांनी अनेक ठिकाणी लिहिलं आहे, सांगितलं आहे की भावार्थ दीपिका हा जो शब्द आहे तो शब्द श्लोकाच्या नंतर आलेल्या ओव्यांकरता वापरणं यथार्थ नाही, तर श्लोकाच्या आधीच्या ओव्यांकरता वापरणं यथार्थ आहे. श्लोकाच्या आधी म्हणजे पहिल्या श्लोकाच्या आधी, कारण त्याच्यामध्ये माऊलींना जे म्हणायचे ते माऊलींनी म्हटलंय, प्रस्तावना केलेली आहे, विषयाची मांडणी केलेली आहे, मंगलाचरण केलेलं आहे. आणि म्हणून भावार्थ दीपिका हे नाव परिपूर्ण होण्याकरता मंगलाचरणाचा अंतर्भाव केला पाहिजे. आणि मंगलाचरणामध्येच खरी भावार्थ दीपिका आहे, म्हणजे दडलेली आहे. पहिल्या अध्यायात जे मंगलाचरण केलं, पहिलं नमस्कार, पहिलं वंदन केले गणेशाला, दुसरं सरस्वतीला आणि तिसरं वंदन सद्गुरूंना केलं. मंगलाचरणामध्ये नमस्कारात्मक, आशीर्वादात्मक, वस्तुनिर्देश रूप सगळे आपण ज्ञानी श्रोते आहात, माझ्यापेक्षा आपल्याला जास्त ज्ञात आहे म्हणून त्याचा विस्तार करत नाही. पण मंगलाचरण करण्यामागचे जे हेतू आहेत त्यातला एक हेतू असा आहे की आपल्यावर, म्हणजे हा ग्रंथ आस्तिक आहे याचं एक लक्षण आहे, किंवा हा ग्रंथ निर्विघ्न पार पडावा असा एक हेतू आहे. पण त्याचबरोबर आपली उपास्य देवता, तिला नमन करून तिचा अनुग्रह प्राप्त व्हावा
असा एक हेतू आहे. तर अनुग्रह कुणाकुणाचा प्राप्त व्हावा, तर देवाचा प्राप्त व्हावा, पण त्याबरोबर गुरुचा प्राप्त व्हावा. असं आहे की सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाप्रमाणे निश्चयाने संपन्न होणं, अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती अंगी बाणणं, ही खरी गुरुकृपेची खूण आहे. माझ्यावर गुरूंची कृपा झाली म्हणजे काय, मला मूलबाळ झालं, माझा बंगला झाला, 2-4 चाकी गाड्या झाल्या, सगळी गुरूंची कृपा. खरं नाही ते. उलट असं आहे की जेवढी बाह्य संपत्ती वाढत जाते तेवढा माणूस गुंतत जातो. आधी म्हणतो माझं लग्न होऊ दे, मग म्हणतो मुलाचं होऊ दे, मग म्हणतो नातवाचं होऊ दे, मरून जातो पण येत नाही. गुंतत जातो. म्हणून ही बाह्य समृद्धी जी आहे, ऐहिक समृद्धी आहे, ती काही खरी गुरुकृपेची खूण नव्हे. मी ब्रह्म आहे, मी देह नाही, अशा वृत्तीने संपन्न होणं ही खरी गुरुकृपेची खूण आहे. म्हणून ती गुरुकृपा प्राप्त व्हावी यासाठी माऊलींनी मंगलाचरणामध्ये भगवान गणेशाच्या, माता सरस्वतीच्या वंदनानंतर आपल्या सद्गुरूंना वंदन केलेलं. माऊलींनी श्री गणेशाच्या नमनामध्ये 20 ओव्या वापरल्या. माता सरस्वतीच्या नमनात 1 ओवी आहे. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्य अर्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मी आ, अशी ओवी आहे. आणि त्याच्या पुढे मात्र आपल्या सद्गुरूंच्या विषयी माऊलींनी मंगलाचरण केलेलं आहे, नमन केलेलं आहे. मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. माझ्या हृदयामध्ये माझे सद्गुरू निवास करतात, माझे सद्गुरू माझ्या हृदयात राहतात. आमचं काही अभंगाचं आत्ता चिंतन चालू आहे माऊलींच्याच, तर त्यातही भगवंताच्या राहण्याचं स्थान हृदय सांगितलं. तसं सद्गुरूंच्या राहण्याचं स्थान हृदय आहे. गंमत अशी आहे, आत असणारा भगवंत बाहेर आहे, फक्त आत असणारा आवृत आहे, बाहेरचाही आवृत आहे. मग आतलं आवरण निवृत्त केलं पाहिजे आणि बाहेरचंही निवृत्त केलं पाहिजे. म्हणजे उपाधी त्याचा बाध केला पाहिजे, अविद्येचाही बाध केला पाहिजे, मायेचाही केला पाहिजे, विरुद्धांशाचा केला पाहिजे. आणि सुरुद्धांशामध्ये ऐक्य आहे, कूटस्थ आणि ब्रह्मात ऐक्य आहे. मग ते कूटस्थ काय, कुठं बाहेर नाही, ते आतच आहे ना, तर त्याचं स्थान हृदय आहे. तसं माझ्या सद्गुरूंचं स्थान हृदय आहे. सद्गुरू ही एक वेगळी जातकुळी आहे, लक्षात घ्या. त्याचं कारण त्यांचा उपाधीच वेगळा आहे. जसा जीवाचा उपाधी अविद्या, ईश्वराचा माया, तसा गुरूंचा उपाधी करुणा आहे, संतांचा उपाधी करुणा आहे, अत्यंत करुणा संपन्न. आता त्यातही लोकांचा समज काय होतो, करुणा संपन्न किंवा कृपाळू म्हणलं म्हणजे असं गुरूंनी गालावरून हात फिरवला पाहिजे, माय 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 म्हटलं पाहिजे म्हणजे कृपाळू. असं नाही आहे. कृपाळू म्हणजे आपल्या शिष्याला बोध होईपर्यंत तितक्याच तीव्रतेने उपदेश करत राहणं. नाही तर काय होतं, तुम्ही बघा, मी पाहिलंय, आधी जो विद्यार्थी येतो ना, शिक्षक नवीन नवीन नोकरी लागला ना, फार चांगलं शिकवतो. जसं जसं त्याचा कालावधी वाढत जातो ना, तसं त्याच्या शिकवण्यातला रसच संपतो. मग ते फक्त औपचारिक तास भरला की झालं. बरं, त्यांची गंमत सांगतो तुम्हाला, विषयांतर करतो जरा. शिक्षक ही जी नोकरी आहे ती जगात सगळ्यात भारी आहे, लक्षात ठेवा. सरकारी शिक्षक, हा, खाजगी शाळेतला नाही, सरकारी. सरकारी शिक्षकाचा तासच 40 मिनिटाचा असतो, जगाचा तास 60 मिनिटाचा आहे, पण त्याचा तास 40 मिनिटाचा आहे. बरं, शाळेमध्ये शनिवार रविवार सुट्टी, महिना अखेर सुट्टी, दिवाळीला सुट्टी, मे महिन्याला सुट्टी,
मग विद्यार्थ्यांना जेवढ्या सुट्ट्या तेवढ्या त्यांना सुट्ट्या रजा वेगळ्या पुन्हा. आणि पगार तासाचा मिळतो, वर्षाचा मिळतो, महिन्याचा मिळतो, त्यामुळे छान नोकरी आहे. पण जसं जसं त्याचा कालावधी वाढत जातो त्याचा शिकवण्यातला रस संपतो. म्हणून शिक्षक वेगळा आणि गुरु वेगळे. आणि गुरुमध्ये सुद्धा गुरु सद्गुरू वेगवेगळे प्रकार आहेत. चोरी करायला सुद्धा गुरु लागतो, लक्षात ठेवा. गुरुकडं शिकलेला चोर नीट चोरी करतो. आणि तुम्हाला खरं सांगू का, सध्याच्या काळातला नियम असा आहे, जो पकडला जातो तो चोर. चोरच खूप आहेत पण पकडले जात नाहीत. मग पकडला जातो तो चोर, अशी परिस्थिती आहे. एकदा एका चोराला एका गुरुनी शिकवून तयार केलं, म्हणजे चोरानीच. आणि तो म्हणला, उद्या तुझी परीक्षा, उद्या तू माझं पाकिट मारून दाखवायचं. ठरलं. काय गर्दी कुठल्या स्टेशनला असते? दादर स्टेशनला 10 वाजता माझं पाकिट मारायचं. मी इकडून येईन, तू इकडून ये. मग ते आला, गर्दीत धडक झाली, तो तिकडं हा इकडं. मग भेटले परत. काय म्हणलं, तू माझं पाकिट नाही मारलं. घड्याळ कुठे म्हणला तुमचं? त्यांनी घड्याळ चोरलं. कशामुळे? त्याला हे माहित होतं की पाकिट मार सांगितलं, पाकिटावर लक्ष आहे त्याचं. मग चोरी अशा वस्तूची करावी ज्याच्यावर लक्ष नसतं, म्हणून त्यांनी घड्याळ चोरलं. त्यांनी शाबासकी दिली की झाला तू तयार. म्हणजे चोरी करायला सुद्धा गुरु लागतो. पण ते काय गुरु आहे काय? मग गुरु अशा अर्थाने की यांनी तयार केला भाऊ इतकंच. पण चोर तयार करणं काय खरंय? पण तुम्हाला एक त्याच्या पुढची एक गोष्ट सांग आणि विषयाकडे येतो. गोष्ट अशी आहे, भारतामध्ये 2 प्रकारची अर्थव्यवस्था आहे. एक अर्थव्यवस्था जिला 1 नंबरची अर्थव्यवस्था म्हणतात. म्हणजे एखादा मनुष्य नोकरी करतो, नोकरीचा त्याला पगार मिळतो, जेवढा पगार मिळतो त्याच्यावरचा टॅक्स कापूनच पगार मिळतो. आणि तो पगार पुन्हा तो जेव्हा खर्च करतो तेव्हाही टॅक्स भरतो. याला म्हणायचं 1 नंबरची अर्थव्यवस्था. रोख पैशाचा संबंध नाही. आणि दुसरी अर्थव्यवस्था तिला म्हणतात 2 नंबरची अर्थव्यवस्था. त्याच्यात कुठेच लिखापढी नसते, रोख व्यवहार सगळा अब्जावधी रुपयाचा होतो. गंमत अशी आहे, 2 नंबरची अर्थव्यवस्था 1 नंबरच्या पेक्षा जास्त इमानदारीने चालते. चोर जास्त इमानदार असतो. ते हवाला चालतो. हवाला म्हणजे इथे 1 लाख रुपये द्यायचे आणि कुठेही घ्यायचे जगात, त्याला हवाला म्हणतात. तर त्यांचं एक काय ठरतं की बाबा नोटेचा नंबर, फोन नंबर असं काहीतरी ठरतं. तो नंबर फक्त सांगितलं की पैसे देऊन टाकतात. कुणीही असो, अर्धी नोट देतात, काही तेवढं दिलं की देऊन टाकतात. किती भरोश्यावर चालतं बघा. कुठं लिखापडी नाही, काही नाही. याचा अर्थ काय? इमानदारी आहे. उलट सगळ्यात जास्त बेईमान झालाय परमार्थ. परमार्थातली लोक जेवढी बेईमान वागतात तेवढं कोणीच वागत नाही. त्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण सांगतो तुम्हाला. कुठलाही अभंग घेतला तर पहिला संबंध कशाशी येतो? ब्रह्मसत्यम जगन मिथ्याच्याशी येतो. मग जगत मिथ्या आहे तर जगतातला पैसा खरा आहे का? मग आता ह्याच्या पुढं काय होतं तुम्ही बघा. म्हणून सगळ्यात बेईमान हेच झाले. चोर इमानदार आहे. सगळ्यात मोठे चोर गणवेशात असतात, लक्षात ठेवा. रस्त्यावर असतात काय, गणवेश घालून असतात. ते सगळ्यात मोठे चोर. ते एकदा काय झालं, एक माणूस गेला, विषय तिसरीकडे चालला पण सांगतो तुम्हाला. एक माणूस गेला पोलीस स्टेशनला, म्हणला माझा मोबाईल गेला. तो म्हणला शक्यच नाही. कोण म्हणला? पोलीस. कशामुळं? म्हणला आज वार नाही मोबाईलचा. अशी परिस्थिती आहे. असो तर सांगण्याचं तात्पर्य हे की गुरु म्हणजे भरपूर गुरु आहेत. नाथ महाराज लिहितात, मंत्रतंत्र उपदेशिती ऐसे घरोघरी गुरु आहेत. घरोघरी आहेत. परी सद्वस्तू ते मिळते असे नाही मिळत. तुम्हाला आश्चर्य सांगतो, कालच एक गृहस्थ आले, नाव सांगत नाही मी आपल्याला. ते म्हणले मी महाराजांकडे आलो राहायला, आश्रमात राहायला. आणि महाराज शेतात काम करत होते, कडब्याच्या मुळ्या बांधून टाकत होते.
आणि ज्यांनी मला आणलं ते तिथे घेऊन गेले महाराजांकडे, की महाराज याला आपल्याकडे राहायचं आहे. मग महाराजांनी त्यांनी सांगितलं, बरं महाराजांनी पहिला प्रश्न विचारला की हे जे धरण आहे आमचं आश्रमाच्या बाजूला, मी जर तुला सांगितलं याच्यात उडी मार, तू मारशील का? ते म्हणले नाही मारणार. मग ते म्हणले माझ्याकडे राहू नको, तू कुठेही राह, इथं राहू नको, असं त्यांनी स्वतः सांगितलं. म्हणजे गुरूंवर पुढे आहे तो विषय की श्री गुरु शास्त्रोपदिष्टार्थे इदम इत्थम एव भवती, असा निश्चय असल्याशिवाय परमार्थाला सुरुवातच होत नाही. गुरु जे सांगतात ते बरोबर आहे, भलेही तुम्हाला ते पटो न पटो, दृग्गोचर होवो न होवो. त्या उद्दलक मुनी आणि श्वेतकेतूच्या संवादामध्ये ते बी आणायला लावलं त्यांनी वटवृक्षाचं, आणि ते म्हणले फोडलं. म्हणलं आता याच्यात झाड दिसतंय का? नाही. झाड सोडा, फांदी नाही, पान नाही, काही दिसत नाही. पण तरीही सविस्तर वटत्व जैसे बीजकणिके माझी वसे. आता त्या बीजकणिकेमध्ये सविस्तर वटत्व आहे असं गुरु सांगतात. मग आहे का नाही? आहे. दिसत नसलं तरी आहे. श्रद्धा ठेवली पाहिजे. तसं जगत मिथ्या आहे, ब्रह्मसत्य आहे. हे डोहात उडी मार किंवा हा डोंगर ही नदी हे कशामुळे? आता सद्गुरू ज्याचा उपदेश करणार आहेत ते सगळं प्रतीतीच्या विरुद्धच आहे. तुमच्या उलट असं आहे, गुरुवर्य महाराज सांगतात नेहमी की आपल्या प्रतीतीचा स्वीकार करून गुरु सांगतात, हाच केवढा उपकार आहे. नाही तर आपल्या प्रतीतीचा त्यांनी स्वीकार करण्याचं काय कारण? पण आपल्या प्रतीतीचा स्वीकार करून सांगतात. म्हणून इथे गुरु म्हणत असताना माऊलींनी त्याला विशेषण लावलं, सद्गुरू. सद्गुरू म्हणजे मला आत्मवस्तूची भेट घालून देणारे, ते माझ्या हृदयात राहतात. आता त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की ज्याप्रमाणे कूटस्थ आणि ब्रह्मचैतन्य यांच्यामध्ये विरुद्ध अंशाचा परित्याग केल्यानंतर एकत्व आहे, त्याप्रमाणे सद्गुरू आणि शिष्य यांच्यामध्येही उपाधीचा परित्याग केल्यानंतर एकत्व आहे. किंवा त्याच्याही पुढे जाऊन सद्गुरूंचाच उपाधी शिष्याला लागतो. कधी? ज्यावेळी गुरु आणि शिष्याचं एकत्व होतं. मग ते सद्गुरू अभिव्यक्त होण्याचं स्थान कोणतं? हृदय. म्हणजे समोर असणारे सद्गुरू आता माझ्या हृदयात अभिव्यक्त झाले. त्याचं कारण असं आहे की मी जे बोलतो आहे, बोलणार आहे, ते मी बोलणार नाहीच आहे ना. माझे सद्गुरू बोलणार. कुठून? माझ्या हृदयातून. कारण माझ्या हृदयात ते राहतात. म्हणून माझं हृदयही सद्गुरू. त्यांचं महात्म्य सांगतात, जेणे तारिलो हा संसार गुरु. या संसार सागरातून ज्यांच्या कृपेने मी बाहेर पडलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरुकृपे. आता उद्धरिलो गुरुकृपे. आता उद्धरिलो गुरुकृपे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. आता उद्धरलो गुरुकृपे. आता उद्धरलो गुरुकृपे. उंच झालाय. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरुकृपे. गुरुकृपेची गंमत अशी आहे, ईश्वर कृपा, शास्त्रकृपा, या दोन कृपा ज्या आहेत त्या पुढच्या दोन कृपांवर अवलंबून आहेत. जसं की गुरुकृपा आणि अंतःकरण कृपा. आपली स्वतःचीच आपल्यावर कृपा नाही, आपण स्वतःच प्रसन्न नाही, तर गुरु कसे प्रसन्न होतील? गुरुच प्रसन्न नाही तर शास्त्र कुठून प्रसन्न होईल? आणि शास्त्र प्रसन्न नाही तर ईश्वर कुठून प्रसन्न होईल? अर्थात साधारण कारण या दृष्टीने हे पाहू नका. म्हणजे ईश्वर, ईश्वर कृपा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न अशा ह्याने पाहू नका. ही कृपा आहे. म्हणजे ईश्वर इच्छेशिवाय हे काहीच होणार नाही, हे खरं आहे. पण या कृपेमध्ये पहिली आपली कृपा आहे. मन करा रे प्रसन्न, ही पहिली आहे, मनाची कृपा.
दुसरी गुरुकृपा आहे. गुरुकृपेमध्ये सगळ्यात मोठं एक उदाहरण कर्णाचं आहे. कर्णाचं की गुरूंकडे गेला, शिकला, सगळं खरं आहे, पण गुरूंची कृपा नव्हती. परिणाम जेव्हा त्या विद्येचं स्मरण होण्याची सगळ्यात जास्त आवश्यकता होती तेव्हा विस्मरण झालं. म्हणून गुरुकृपा फार महत्वाची आहे. ते जुते खाय बिगर आई नाही गोष्ट आहे ना, तसं आहे ते की गुरुकडे गेल्याशिवाय ज्ञान होत नाही. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. गुरु तेथ ज्ञान. यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा महोत्सव आहे. आणि मला जो विषय देण्यात आला तो आहे ज्ञानेश्वरीतील गुरुभक्ती किंवा गुरुभक्ती योग. विषयाकडे जाण्याच्या पूर्वी थोडी प्रस्तावना करणं गरजेचं आहे. प्रस्तावना अशा दृष्टीने, गुरुभक्ती हा भक्तीमधला एक पोटभेद आहे. सगळ्यात आधी भक्ती काय, भक्ती कशाला म्हणावं ते समजून घेणं क्रमप्राप्त आहे. कारण हल्लीच्या काळामध्ये तर भक्तीविषयी लोकांच्या मनात फार मोठा संभ्रम आहे. म्हणजे काय करणं म्हणजे भक्ती. भक्ती या शब्दामध्ये मूळ धातू भज आहे, भज. आणि श्रीमदाद्य शंकराचार्यांनी अनेक ठिकाणी भज हा शब्द वापरलेला आहे. भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम मूढमते. तिथे भज गोविंदम असा शब्द वापरला. तो भज शब्द काय सांगतो? भज शब्द सांगतो सेवा करणं. म्हणजे एक गोष्ट आपण लक्षात घ्या, भक्तीचं सेवा हे अविभाज्य अंग आहे. सेवेला सोडून भक्ती होऊ शकत नाही. दुसरा भाग असा की भक्तीमध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. नारद मुनींनी सांगितलेल्या दोन्ही गोष्टी, त्यातली पहिली गोष्ट आहे सा तू अस्मिन परम प्रेम रूपा. चांगल्या भाषेत सांगायचं ना तर भक्तीमध्ये प्रेम असं ओथंबून राहिलं पाहिजे, भरभरून व्हायला पाहिजे. दुर्दैवानं प्रेम ही संकल्पना संकुचित झाली. मुळात प्रेम ही संकल्पना फार व्यापक आहे. जसं की भक्ताचं आणि भगवंताचं प्रेम आहे, किंवा भगवंताचं भक्तावर प्रेम आहे, आईचं मुलावर प्रेम आहे, मुलाचं आईवर आता आहे का नाही माहीत नाही. ते का राहत नाही तेही सांगतो पुढं. एक आत्ताच सांगतो चला. उपनिषदाचा एक नियम असा आहे, आत्मनस्तु कामाय सर्वम प्रियम भवति, असा नियम आहे. जोपर्यंत आपल्याला ती वस्तू उपयोगी पडते तोपर्यंत आपली तिच्यावर प्रीती राहते, आणि जेव्हा ती उपयोगी पडत नाही असं लक्षात येतं तेव्हा प्रीती राहत नाही. किंबहुना त्याच्याही पुढे जाऊन मनुष्य तिरस्कार करायला लागतो. म्हणजे मी पाहून सांगतो, अनुभवून सांगतो की एखाद्या व्यक्तीविषयी मनामध्ये असणारं प्रेम जर त्या व्यक्तीविषयीची अनुकूल बुद्धी राहिली नाही तर केवळ प्रेम राहत नाही असं नाही, तर तिरस्कार निर्माण होतो. अनेक उदाहरणे. भाऊ भावाचं तोंड बघत नाही, वडील मुलाचं, मुलगा वडिलांचं तोंड बघत नाही. आणि बघत नाहीत म्हणजे खरंच बघत नाही. तर हा तिरस्कार निर्माण होण्याच्या मुळाशी प्रेमामध्ये असणारी आत्मप्रीती कारणीभूत आहे. म्हणून भक्तीमध्ये पहिला भाग आला सेवा, दुसरा भाग आहे प्रेम. आणि ते प्रेम सुद्धा
परमप्रेम पाहिजे. परमप्रेम या शब्दाचा अर्थ असा, निर्निमित्त प्रीती पाहिजे. जे प्रेम काही निमित्तानं असतं ते प्रेम टिकत नाही. निर्निमित्त प्रीती टिकते. म्हणून भगवंताविषयीचं असणारं प्रेम निर्निमित्त असावं. आणि परम या शब्दाने श्रेष्ठ. श्रेष्ठ म्हणजे कोणत्या दृष्टीने? एक श्रेष्ठ भाव असतो, श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा दृष्टीने. इथे जो श्रेष्ठ भाव सांगितला ना, तो श्रेष्ठ भाव श्रेष्ठ कनिष्ठ अशा रूपाने नाही, तर तरतम वाचक आहे. तरतम म्हणजे कसं? गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतम इति गुह्यतमम शास्त्र. हे शास्त्र कसं आहे? गुह्यतम आहे. तसं परमप्रेम म्हणजे श्रेष्ठ प्रेम, म्हणजे तम याच्यापेक्षा अधिक प्रेम कशाविषयी नाहीच. अशा परिस्थितीला प्राप्त होणं याला म्हणायचं परमप्रेम. मग पहिलं काय झालं? सेवा. दुसरं काय झालं? प्रेम. आणि प्रेमामध्येही परमप्रेम. आणि आता तिसरा भाव आहे आस्वाद्यता. आपण त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. उदाहरण लागू पुरतं आहे, तेवढ्या पुरतंच पहा. जेवताना आस्वाद घेऊन जेवलं पाहिजे. काही लोक जेवतात तर जेवण्यामागचा हेतू पोट भरणं असतो. पोट भरण्याकरता नाही, आस्वाद घेण्याकरता जेवलं पाहिजे. 6 रस आहेत, म्हणजे गोड, कडू, तिखट, खारट, तुरट वगैरे. तर ते रस जाणवले पाहिजेत जेवताना. जाणवत नाही, ते गिळतात, भरतात. म्हणजे जणू काही आता पुन्हा आपल्याला जेवायला मिळणारच नाही असं जेवतात. त्यात आस्वाद्यता नाही आहे. आस्वाद्यता म्हणजे सावकाश जेवलं पाहिजे, चावून चावून जेवलं पाहिजे. तुम्हाला एक नियम सांगतो, मी प्रयत्न करतो त्याचा, तुम्हालाही सांगतो. भाकरी, भात, भाजी या ज्या गोष्टी आहेत ना, त्या प्यायला पाहिजेत. आणि पाणी, ताक, दूध हे खाल्लं पाहिजे. तर कधीही आजारी पडणार नाही तुम्ही. आता प्यायला पाहिजे म्हणजे काय? तर जेव्हा तो घास आपण तोंडात घेतो तेव्हा पाण्या इतका पातळ होईपर्यंत चावला पाहिजे. आणि खायला पाहिजे म्हणजे काय? तर हळूहळू प्यायला पाहिजे, एकदम सावकाश. तुम्ही बघा, एरवी जर तुमची तहान 1 तांब्यानी भागत असेल तर सावकाश प्यायल्यानंतर अर्ध्याच तांब्यात भागेल. म्हणून सावकाश, त्याला म्हणतात आस्वाद्यता. मौलींनी त्याला रसज्ञ म्हटलंय. रसज्ञ आणि जेवणारे, सुगरिणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. हां, तर ते काय गंमत सांगतो तुम्हाला. एक तर लोकांना स्वयंपाक करता येत नाही. करता आला तर ज्याला चांगला स्वयंपाक करता येतो तो संकुचित वृत्तीचा असतो, पोटभर वाढत नाही. काही ठिकाणी पाहुणे आल्याबरोबर विचारतात, तुम्ही जेवण करूनच आला असाल? एका माणसाने मला सांगितलं, तो म्हणला माझ्या मित्राने घर घेतलं. घर घेऊन झाली 10 वर्ष. आणि 10 वर्ष तो दरवेळी मला भेटल्यावर म्हणतो, पुढच्या वेळी आमच्याकडे नक्की यायचा. हा, असं 10 वर्ष झाली म्हणतो. पण आता चला असं नाही म्हणत, पुढच्या वेळी नक्की या. म्हणून रसज्ञ असेल तर जेवणाला अर्थ आहे. म्हणून आस्वाद्यता. म्हणून पहिला भाग झाला सेवा, दुसरा झाला प्रेम, आणि तिसरा झाला आस्वाद्यता. त्या भक्तीचा आस्वाद घेतला पाहिजे. भक्तीमध्ये आकंठ बुडालं पाहिजे. आणि या सगळ्या अंगांनी मिळून ती भक्ती केली पाहिजे. आता भक्तीमध्ये भगवत भक्ती आहे, जिचं वर्णन भगवंतांनी सर्वत्र केलंय. 12वा अध्याय जो आहे तो भक्तियोगाचाच आहे. मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्त तमामताहा. तिथे भगवंतांनी फार सुंदर वर्णन केले. आत्ता आपला
भगवत भक्ती हा विषय नसल्यामुळे त्याचा विस्तार करणार नाही. पण तिथे भगवंताने भगवत भक्तीविषयी सांगितलेले नियम सद्गुरूविषयी जो आपल्या अंमलात आणतो ती गुरुभक्ती आहे. जसं मैयावेश्य मनोयमाम म्हणजे भगवंताच्या ठिकाणी मनाला नेणं, तसं गुरुभक्तीमध्ये गुरुच्या ठिकाणी मनाला नेणं आहे. जे जे भगवत भक्तीमध्ये भगवंताला आराध्यस्थानी ठेवून केलं जातं ते ते गुरुभक्तीमध्ये गुरुला आराध्यस्थानी ठेवून केलं जातं. गुरुभक्तीमध्ये एक विशेषता अशी आहे की आता एवढे दिवस पावसाळाच होता, आत्ता हिवाळा सुरू झाला. तर आता हिवाळ्यामध्ये उष्णोदक स्नानम समर्पयामी असा विधी आहे. तर भगवंताला उष्णोदकाच्या ऐवजी थोडं कडक पाणी घातलं तरी देव तक्रार करत नाही, चालून जातं. किंवा गार घातलं तरी चालून जातं. मग खरं तर असं आहे की उष्णोदक म्हटल्यावर उष्णोदकच पाहिजे. गुरुवर्य महाराजांचा फार कटाक्ष असायचा की माऊलींच्या पूजेमध्ये उष्णोदक स्नानम म्हटल्यानंतर जर उष्ण स्नान नसेल तर गुरुवर्य महाराजांना ते पटत नसे. ते म्हणतात तुम्ही उष्णोदक स्नानम म्हणता ना, मग ते उष्ण पाहिजे पाणी. दधी स्नानम म्हणल्यावर दधी पाहिजे. दधी स्नानार्थे अक्षता चालणार नाही. सगळी सामुग्री घेऊन केलं पाहिजे. बरं सामर्थ्य नसेल तर विषय वेगळा आहे हो, पण सामर्थ्य असताना केलंच पाहिजे. तर भगवत भक्तीमध्ये काय होतं, एखाद्या वेळी अक्षताम समर्पयामी चालून जातं, गुरुभक्तीत चालत नाही. गुरुभक्तीमध्ये गरम पाणी म्हणजे गरमच पाणी, आणि गरम पाण्यामध्ये सुद्धा कमी गरमही चालत नाही, जास्त गरमही चालत नाही, नेमकं गरम पाहिजे. म्हणून गुरुभक्ती कठीण आहे. पण गुरुभक्ती कठीण आहे त्याबरोबर गुरुभक्ती श्रेष्ठ आहे. भगवत भक्तीपेक्षाही, म्हणजे मी फार जबाबदारीने बोलतोय की भगवत भक्तीपेक्षा सुद्धा गुरुभक्ती ही श्रेष्ठ आहे. आणि श्रेष्ठ आहे त्याबरोबरच कठीण आहे. भगवत भक्ती जेवढी सुलभ आहे तेवढी गुरुभक्ती सुलभ नाही. आता आपण असा विचार करा, भगवत भक्तीत जर एवढी कठीण आहे तर गुरुभक्ती किती कठीण असेल. म्हणजे तरतम भावाने सांगतो मी. म्हणजे कसं, जसं नामभक्ती सोपी आहे, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. पण भक्ती तो कठीण, सुळावरील पोळी निवडे तो बळी. कसं काय, दोन्ही त्यांचीच प्रमाणं अशी कशी दिली. एकीकडे इतकं अवघड आहे म्हणायचं आणि एकीकडे इतकं सोपं आहे म्हणायचं. तर असं आहे की ते अवघडच आहे हे खरं आहे, पण बाकी साधनांशी तुलना केली तर सोपं आहे. तसं भगवत भक्ती सुद्धा अवघडच आहे, पण गुरुभक्तीशी तुलना केली तर सोपी आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला, श्रेष्ठतेचं. जरी भगवत भक्तीमध्ये एखादा भक्त प्रवृत्त झाला आणि त्याच्या तपश्चर्येने जरी भगवंत त्याला प्रसन्न झाला, गुरुशिवाय ज्ञान नाही. ते एक पद आहे बघा, यांनी गायलेलं भीमसेन जोशींनी, गुरु बिन कोण बतावे बाट, बडा बिकट यमघाट. गुरुशिवाय कोण दाखवू शकतो रस्ता. आणि त्यातही गोष्ट अशी आहे की सद्गुरूंना या सगळ्याचं ज्ञान असल्यामुळे अधिकारानुगुण उपदेश करतात. ज्याचा जसा अधिकार तसा त्याला उपदेश. परिस्थिती अशी आहे की एका व्यक्तीला उपदेश करणं सुद्धा जड आहे. सगळ्या समाजाला उपदेश करायचा आणि त्यांचा उद्धार करायचा लय अवघड. पण संतांकडे ते सामर्थ्य आहे की समाजाचा उद्धार करू शकतील, समाजाला उपदेश करू शकतील, आणि समाजामधल्या प्रत्येकाच्या अधिकारानुगुण त्याला उपदेश. ज्याला जे पाहिजे त्याला सापडतं. गाय चालली तर एक म्हणतो हिच्यात एवढं मांस निघेल, एक म्हणतो एवढं कातडं निघेल, एक म्हणतो एवढं दूध निघेल, एक म्हणतो हिच्यात 33 कोटी देवता राहतात. तो नमस्कार करतो. दृष्टीतला भेद आहे. तसं आपल्याला जे पाहिजे ते मिळवण्याकरता, काढण्याकरता, आणि आहे त्यातच आहे बरं. ते म्हणजे जे काही आहे ते त्यातच आहे, पण त्यातलं ते आपल्याला दिसत नाही. बाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड, परी गोचिड काय सेवन करतात.
अशुद्ध असलेलं रक्त सेवन करतात. खरं तर असं आहे की थोडं पुढं गेलं तर दूध आहे, पण ते थोडं जे आहे ना तेच जाणं होत नाही. किंवा तत्वज्ञानाच्या दृष्टीने सांगायचं तर परोक्ष ज्ञानही नसलेला अदृढ अपरोक्ष ज्ञानापर्यंत जातो. ही वाटचाल सोपी आहे, पण अदृढ अपरोक्ष ज्ञानापासून दृढ अपरोक्ष ज्ञानाची वाटचाल फार कठीण आहे. कारण अदृढ अपरोक्ष ज्ञानाला येईपर्यंत सगळ्याचा बाध करून झाला. ती परवा कोणी गुरुजींची गोष्ट सांगितली, मी 4-5 वेळा सांगितली एवढ्यातल्या एवढ्यात. एक जण गुरुजींकडे गेले मोठे, आणि ते गुरुजींना त्रास होत होता काही, तर ते म्हणले गुरुजी आता बाधित अनुवृत्तीने राहायचं. तर गुरुजी म्हणले तुम्ही थांबूच नका, इथं निघा म्हणले. त्यांना वाईट वाटलं. मग त्यांनी विचारलं माझं चुकलं काय? ते म्हणले अहो बाधित करण्याकरता काही असलं पाहिजे ना, असेल त्याचा बाध, काही नाहीच तर बाध कशाचा करायचा? या अवस्थेला प्राप्त होण्याकरता गुरुकृपा लागते. जगताविषयी मिथ्यात्वाचा निश्चय जगत दिसत नसताना करणं सोपं आहे हो. जंगलात जाऊन तपश्चर्या करणं सोपं आहे हो. लोकांतात राहून प्रपंचात राहून परमार्थ करणं कठीण आहे. आत्ताच तो एक विद्यार्थ्याला आपला तो एक वाक्य गुरुवर्य महाराजांचं की गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय केलेला परमार्थ हा प्रपंच आहे, आणि गुरुच्या मार्गदर्शनाने केलेला प्रपंच हा परमार्थ आहे. आपण आपल्याच बुद्धीने परमार्थ करू लागलो ना, त्याला फळ नाही, लक्षात ठेवा, निष्फळ आहे. कितीतरी लोक आहेत आपल्याच डोक्याने वारी बरोबर जातात, काय करतात बघा ना. कुठं चणेच खा, कुठं कायच कर, आणि ते ट्रेकिंगला निघाल्यासारखं 2 वाजताच उठून पुढं निघून जा. मग माऊली निघेपर्यंत हे पोचतात मुक्कामाला. कशा करता? त्याचं कारण मार्गदर्शन नाही, स्वतःच्या बुद्धीने चाललंय. मला समजलेली ज्ञानेश्वरी अनेकांनी लिहिलंय, मला समजलेले जगद्गुरु तुकाराम महाराज अनेकांनी लिहिले. अहो तुम्हाला काय समजलं, आम्हाला काय करायचंय? त्यांना जे म्हणायचे ते समजलं का नाही महत्वाचं आहे ना. आणि ते तेव्हाच समजतं जेव्हा सद्गुरूंची कृपा आहे. म्हणून आता उद्धरिलो गुरु कृपे, गुरूंची कृपा असल्याशिवाय काही होत नाही. गुरुला शरण गेलं पाहिजे, गुरुवर सगळं सोडून दिलं पाहिजे. आणि सोडून देणं कशाला म्हणतात सांगा? आपल्याकडे वळू सोडून देतात, वळू सोडून दिला म्हणजे काय? सोडून दिला म्हणजे त्याला मालक नाही कुणी, आता सोडून दिला. कुणी येऊन सांगत नाही हा माझा आहे म्हणून, म्हणतं का कोणी? म्हणत नाही, सोडून दिला. तसं गुरूंवर सोडून दिलं. सोडून दिलं म्हणजे काय? माझं म्हणायचं नाही. आता प्रपंच असेल, कुठली वस्तू असेल, गुरूंची मी वापरतो, माझं नाहीच, माझं काहीच नाही, सगळं गुरूंचं आहे. अशा बुद्धीने गुरूंना शरण गेलं पाहिजे. ती गुरु शरणागती तर गुरु कृपा होते. गुरुवर्य महाराज सांगतात की लोक आम्हाला तन आणि धन मनाने अर्पण करतात, म्हणजे काय? प्रत्यक्षात देत नाहीत. ते म्हणतात अहो महाराज सगळं तुमचंच आहे. अहो तुमचे तर द्या ना थोडं, मग देत नाहीत. उलट असं आहे, एकदा गुरुवर्य महाराज वर्गणी मागण्याकरता म्हणून एकाच्या घरी गेले, देणगी मागण्याकरता, आणि त्यांनी काही दिले थोडेफार, त्याला न शोभण्यासारखे. पैसा प्रचंड दिला नाही. पुढे 4-6 महिन्यात त्याच्यावर धाड पडली आयकराची. तर त्याच्या घरातली मोलकरीण एक पोतं नोटा घेऊन पळून गेली. रक्कम नाही, पोतं भरूनच. मग ते चाललं त्याला, पण दान केलं नाही त्यांनी. त्याचं कारण ते आलं नीट नव्हतं. जे धन सन्मार्गाने येतं ते सन्मार्गाला जातं बरोबर. तर सांगण्याचं तात्पर्य काय? गुरुला देताना गुरुवर्य महाराजांचा शब्द आहे, आपल्या दानपेटीवर लिहिला असतो बघा अनेक ठिकाणी, सढळ हाताने दान करा. तर मी गुरुवर्य महाराजांना म्हणले चुकलं लिहिण्यात, सरळ हाताने दान करा असं पाहिजे. ते म्हणले तसं नाही, तेच बरोबर आहे, सढळ हेच बरोबर आहे. आपल्याकडे ढाळ शब्द आहे, ढाळ. ढाळ म्हणजे उतार.
मराठीत स्लोप. तो उतार जो आहे ना तो असा एकसारखा असतो आणि जर त्याच्यावर काही थांबायचं नसेल, आता आपल्या आश्रमात पत्रे बदलले आता, तर त्या पत्र्याचा उतार वाढवला थोडा. कशा करता, ते झाडाची पानं जी पडतात ते उतार कमी असलं की थांबतात तिथंच. थांबलं की पाणी पडतं, पाणी पडलं की पानं कुजतात आणि पानं कुजल्यावर काय करतात, त्या पत्र्याला गंज सोडतो, पत्रा खराब होतो. मग त्याला उपाय काय, थोडा उतार वाढवला की वारा आलं की ती पानं निघून जातात. कुजतही नाही, गंजतही नाही, उतार जास्त ठेवला पाहिजे. तसं ते पैसा साचवून ठेवला ना की तो कुजतो आणि मग गंज लावतो. म्हणून असा उतार पाहिजे पैसा द्यायला, दान करायला, ढाळ पाहिजे. म्हणून सढळ हाताने दान करा, हातचं राखून देऊ नका. कोणतंही दान तसंच द्यावं. विद्या देताना सुद्धा तशीच द्यावी. आता काही काही शिष्य असतात जे येतात उलटून अंगावर, मग तो गुरु असतो शेवटी. मग ते कुस्तीवाल्याची गोष्ट आहे ना, हा कटोरा डाव. तो शिष्य म्हणला तुमच्याशीच कुस्ती करायची. अरे म्हणली मी आता म्हातारा झालो. नाही म्हणला करायची, ये म्हणले, फक्त कटोरा डाव नीट लक्षात ठेव म्हणला. मग तो सतत चिंतन करत होता की हा डाव मला शिकवला कसं काय नाही. मग तो आला, कुस्ती सुरू झाली, हातात हात घेतला, पायात पाय घातला आणि पाडून टाकला. मग त्यांनी पडल्यावर विचारलं की तुम्ही कटोरा डाव म्हणले होते, कसं काय? तर म्हणले असा कुठला डावच नाही. मग तुम्ही कसं काय सांगितलं? मी तुझा गुरु आहे एवढंच लक्षात ठेव, बाकी काही नाही. म्हणून गुरु असतो शेवटी. पण तरी गुरु जेव्हा देतात तेव्हा हातचं न राखता देतात. किंबहुना त्या शिष्याला असं निर्माण करतात, असं घडवतात की तेच गुरुतत्व त्या शिष्यात अभिव्यक्त होतं. म्हणून माझं हृदयी सद्गुरू, ते माझ्या हृदयात गुरु अभिव्यक्त झाले. मी जे बोलू लागतो ते तेच बोलतात. मी स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या प्रयत्नाने हे बोलत नाही. माझे सद्गुरू माझ्याकडून वधवून घेतात, माझ्याकडून करून घेतात. आपण त्याला निमित्त मात्र आहोत. म्हणून माऊली सांगतात, मज हृदयी सद्गुरू जेणे तायलो हा संसार पुरू. आणि अचानक विषयांतर करतात. विषयांतर असं आहे, म्हणजे विषयांतर दिसायला असायला नाहीये. म्हणजे आपण ते म्हणणंच फार मोठा दोष आहे, पण दिसायला विषयांतर येते. मध्येच कुठं जातात, म्हणून विशेष अत्यादुरू विवेकावरी. आता गुरूंना नमन करतात तर आदर गुरूंवर आहे म्हटलं पाहिजे ना, पण विवेकावर आहे सांगतात. त्याचं कारण सद्गुरूंची भेट करून देण्याचं कारण तो विवेक ठरला. जर विवेकच नसता तर सद्गुरूंची भेट झाली असती का? झाली नसती. साधन चतुष्टयाने संपन्न झाल्यावर सद्गुरूंकडे जाण्यात उपयोग आहे, लक्षात ठेवा. मलविक्षेपाची निवृत्ती झाल्यानंतर गुरूंकडे गेलं पाहिजे. ते दादांची गोष्ट सांगतो मी नेहमी. दादांकडे एक जणाला म्हणला, मलविक्षेप आवरण सगळे मला, तुम्ही सगळं काढा. असलं होत नाही म्हणले इथं. ते आपल्या आश्रमातला एक विद्यार्थी आणि त्याचा विद्यार्थी, त्याचं होतं कीर्तन. आणि तो कीर्तनात म्हणला 4 शरीर आहेत, 4 देह आहेत. लागली ना भांडणं त्यांची. 3च देह, तुम्ही 4 कसं काय म्हणले? स्थूल सूक्ष्म कारण. तो म्हणला नाही, महाकारण आहे पुन्हा. तो म्हणला असं कसं काय, 4 देह कसं काय? त्यांनी फोन लावून दिला कुणाला, आपल्या गुरुला, म्हणजे आश्रमातल्या विद्यार्थ्याला. त्यांनी फोन लावून दिला समोरच्याला, बोल त्यांना. मग ते बोलले, म्हणले अहो 4 देह सांगायला लागले तुमचे शिष्य विद्यार्थी, 3च देह. ते म्हणले असं आहे, नदी ओलांडून साधकाश्रमात येशील तर 4 देह आहेत, ते सोडून दुसरीकडे 3च आहेत म्हणले. म्हणजे ज्याला जी भाषा कळते त्या भाषेत सांगावं लागतं, असं आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की विवेकाशिवाय, मलविक्षेप निवारण केल्याशिवाय सद्गुरूंकडे जाऊन उपयोग नाही. दादा म्हणले, असे बाळ तुला सर्दी झाली तर मी फार तर फार काय करू शकतो, माझा रुमाल तुझ्या नाकाला लावीन. आतला शेंबूड मी नाही काढू शकत, तो तुला ढकलावा लागेल बाहेर. मग तेवढा तरी प्रयत्न तू करणार का नाही? मलविक्षेप काढल्याशिवाय येऊन करतो काय? म्हणजे दोषापणे आणि गुणाधान अशी जरी प्रक्रिया असली तरी काही दोष असे आहेत की जे आपले आपण काढावे लागतात. सगळंच तुम्ही काढा म्हणून चालत नाही. आपुली आपण करा सोडवण,
संसार बंधन तोडावे गी. आपणच आपलं बंधन सोडवलं पाहिजे, आपणच आपली सुटका केली पाहिजे. सगळंच दुसऱ्याने करायचं म्हणल्यावर होत नाही. पण असं आहे, त्यातली सूक्ष्मता एक अशी सुद्धा आहे की आपली पूर्वजन्मामध्ये जर काही तपश्चर्या झाली असेल आणि या जन्मामध्ये काही कारणाने सद्गुरूंची भेट व्हायची राहिली असेल, तर ज्या क्षणी सद्गुरूंची भेट होते त्या क्षणी मागचे संस्कार उद्भूत होतात आणि ते उद्भूत झाल्याबरोबर मागची वाटचाल जिथपर्यंत झाली तिथून पुढे सुरू. म्हणून विवेक म्हणजे परमार्थाचं बीज आहे. विवेकातूनच वैराग्य आहे, वैराग्यातूनच समाधी षटक संपत्ती आहे आणि समाधी षटक संपत्तीतूनच मुमुक्षुत्व आहे. ते एकातून एक बाहेर येतं. म्हणजे बीजातून रोप, मग त्याच्यातून फांदी, फांदीतून पुन्हा पानं, त्याच्या पुढं फूल, त्याच्या पुढं फळ, असं आहे ना. तसं ते विवेकातून वैराग्य असं आहे. कसं त्याची थोडी प्रक्रिया सांगतो म्हणजे लक्षात येईल. विवेकाची व्याख्या आहे किंवा विवेकाचं पूर्ण नाव नित्यानित्य वस्तू विवेक असं आहे. नित्य काय आणि अनित्य काय विस्तार करत नाही, कारण सगळ्यांना ज्ञात येते. पुढची पायरी वैराग्य. अनुकूल मानलेल्या भोगाची त्यागाची इच्छा. तर ते अनुकूल शब्द जो आहे किंवा मानलेला जो शब्द आहे, या सगळ्याचा गोळाबेरीज अर्थ करायचा सांगायचा तर त्याचा अर्थ तो अनित्य वस्तूच्या प्राप्तीची इच्छा नसणं म्हणजे वैराग्य आहे आणि नित्याच्या प्राप्तीची इच्छा असणं म्हणजे वैराग्य आहे. मग आता नित्य काय आहे तर नित्य फक्त ब्रह्म आहे, नित्य फक्त आत्मा आहे, ते सोडून बाकी सगळं अनित्य आहे. मग हे कळण्याचं सामर्थ्य विवेकात आहे. आणि एकदा खरा विवेक जर निर्माण होईल तर अनित्य वस्तूच्या प्राप्तीची इच्छा राहणारच नाही ना. म्हणजेच वैराग्य उत्पन्न झालं कशातून? विवेकातून. मग वैराग्य उत्पन्न झाल्यानंतर शम आहे, दम आहे, मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह वगैरे. तर वैराग्यवान पुरुषाला इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह होणारच ना. विषयाकडे मन जाणारच नाही, विषयाकडे इंद्रिय जाणारच नाही. म्हणून समाधी षटक संपत्ती वैराग्यातून येते आणि या सगळ्यांनी संपन्न होईल तो मुमुक्ष असणारच. तो दुसऱ्या कशाची इच्छा करेल? आता यातली एक गंमत सांगतो जी मागे सांगितली मी, परत सांगतो कारण माझ्याकडे मटेरियल फार कमी आहे. परत सांगतो तुम्हाला. खरं तर मुमुक्षुता हे जे साधन आहे हे पहिलं पाहिजे. ज्याला मोक्षाची इच्छा नाही तो विवेक संपादन करेल का? नाही करणार. ज्याला मोक्षाची इच्छा नाही तो वैराग्यवान होईल का? नाही होणार. म्हणून मुमुक्षुता पहिली पाहिजे. मुमुक्षुता ठेवली शेवटी. त्याचं कारण असं आहे की सामान्य स्वरूपाची मोक्षाची इच्छा सर्वांना आहे, मुमुक्षुता आहेच, त्याशिवाय विवेक वैराग्य नाहीच आहे. पण विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती आपल्या चित्तामध्ये अभिव्यक्त झाल्यानंतरही मोक्षाची इच्छा शिल्लक राहणं कठीण आहे, लक्षात ठेवा. एखाद्याला जर थोडं वैराग्य निर्माण झालं तर तो फोन करून सांगतो पत्रिका छापताना माझ्या नावामध्ये वैराग्य मूर्ती लिहा. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ शिल्लक राहिलंच नाही. म्हणजे थोडं वैराग्य आलं तर आल्याबरोबर त्यांनी रंग दाखवला, कुणी मायेनी. मग समाधी षटक संपत्ती निर्माण झाल्यावर पुन्हा अजून माया दाखवणारच ना. मग सगळं प्राप्त झालं तरी मोक्षाची तीव्र इच्छा जशाला तशी असणं याला मुमुक्षुता म्हणतात. म्हणून ते ठेवलं शेवटी. म्हणजे विवेकापासून वैराग्य, वैराग्यापासून समाधी षटक आणि समाधी षटकापासून मुमुक्षुत्व असा क्रम असल्यामुळे आणि या सगळ्याने संपन्न झाल्याशिवाय सद्गुरूंची भेट होत नाही. सद्गुरूंची भेट दोनदा होते. एक जेव्हा आपण साधन चतुष्टयाने संपन्न होतो तेव्हा, आणि दुसरी जेव्हा कर्मसाम्य दशा प्राप्त होते तेव्हा. मग त्या दोन भेटीतला फरक काय? पहिली भेट बाह्य रूपाने होते आणि दुसरी भेट आत्मत्वानी होते. सद्गुरुतत्व आपल्या हृदयात अभिव्यक्त होतं कधी? कर्मसाम्य दशा झाल्यानंतर. सद्गुरु तो अपैसा भेटेची गा, तो अपैसा भेटे जो आहे ना तो आत्मत्वाने भेटेची गा. तो आपल्या हृदयामध्ये सन्निहित होतो, हृदयामध्ये अभिव्यक्त होतो.
आपली गोष्ट अशी आहे, गुरूंची सेवा करताना सुद्धा स्वार्थ सुटत नाही. दुर्दैव आहे. गुरुवर्य महाराजांनी त्या कथा विहारमध्ये ती गोष्ट लिहिली आहे, 100 वेळा सांगितली आहे की एका गुरुचे 2 शिष्य कसे ओळखायचे ते सांगतो तुम्हाला. दोघांमध्ये विस्तव जात नसेल तर पक्क लक्षात ठेवायचे एका गुरुचे शिष्य असले पाहिजे. पटतच नाही. मग काय झालं, ते एक दिवस डाव्या पायाची सेवा करणारा आला नाही, मग उजव्या पायाची सेवा करणाऱ्यांनी उजव्या पायाची नीट सेवा केली, डाव्या पायावर उकळतं पाणी टाकलं. मग नंतर तो आला, हा आला नाही, मग त्यांनी त्याची मलमपट्टी केली, ह्याच्यावर उकळतं टाकलं. मग काय झालं, गुरु तेच आहेत हो. मग जरी तुमच्या वाट्याला आलेला पाय वेगवेगळा असला तरी गुरु तेच आहेत की. मग ही गुरुभक्ती नव्हे. गुरूंच्या समोर कसं बसावं, गुरूंना कसं बोलावं, गुरूंकडे कसं मागणं मागावं, यावे तया काकुळती, जे दावी ती काकुळतीने गेलं पाहिजे. आपली झोळी पसरली पाहिजे. तुम्ही पाठ घेणार आहे का नाही असं विचारतात. आता काय तुम्ही म्हणत असलं तर घेतो. अशी गुरुभक्तीचा. ते तात्या महाराजांकडे एक विद्यार्थी आला, ते म्हणले, बाळ मला 4 वाजता उठव, मी जरा पडतो. हा ते पडता का पाडू म्हणतात. ते म्हणले 4 वाजता उठव मला. हो उठा 4 असं उठवलं. ते म्हणले अरे बाळ ही पद्धत नाही उठवण्याची. गुरूंना उठवताना कसं उठवावं, गुरूंशी कसं वागावं. माझ्या सुदैवानी माझ्या बालपणामध्ये माझ्या आजूबाजूला अशी माणसं होती की ज्यांना सद्गुरूशी कसं वागावं हे कळत होतं. आणि त्याचा परिणाम आम्ही आपोआप शिकलो की गुरूंसमोर कसं उभं राहावं. मग मी माझ्या आयुष्यात कधी गुरूंना हाक नाही मारली. गुरुला हाक मारूच नाही. कारण कसं, हाक कुणाला मारतात, तुम्हाला तत्व सांगून ठेवतो, हाक त्याला मारतात जो आपल्यापेक्षा कनिष्ठ आहे. मग व्यवहारात बरं, परमार्थामध्ये हाक मारतात गुरूंना, देवाला वगैरे, पण व्यवहारतः. आणि दुसरा नियम असा आहे की ज्याचं काम आहे त्यांनी गेलं पाहिजे. हाक मारण्याचा प्रसंग कधी येतो, आपलं काम असेल तर येतो, त्याला बोलवायचं असेल तर येतो. तर काम आपलं आहे, गरज आपली आहे, तर आपण गुरूंकडे गेलं पाहिजे कायम कायम. मग कितीतरी वेळा असं झालं की गुरुवर्यांच्या समोर उभं राहिल्यानंतर आपल्याकडं बघायला अर्धा तास लागायचा. बोलायचं नाही, शांत उभं राहायचं, पाहतील तेव्हा बोलायचं. आपण त्यांच्या पाहण्याची वाट पाहिली पाहिजे. त्यांची काही साधना सुरू असते, काही विचार सुरू असतात. आता कीर्तन प्रवचनामध्ये मी अनेक वेळा अनुभव घेतो, मध्येच विक्षेप निर्माण होतो. सगळ्यात मोठा विक्षेप हल्लीच्या काळात पूतना मावशीचा, मोबाईल, सगळ्यात मोठा विक्षेप. तर गुरुवर्य महाराजांची मी अशी परिस्थिती पाहिली की लिखाण करताना एक टाकी लिखाण. मग आता मी जपून ठेवलीत ती पानं, तुम्ही पहा, 100 पानं, एकही खाडाखोड न करता सलग लिखाण. खाडाखोडच नाही, काठ सुद्धा मारलेली नाही. एक सारखं अक्षर, एक सारखं लिखाण, एक सारखा विचार. मग आपल्या तिथे जाणे त्यात विक्षेप निर्माण होतो. म्हणून बोलू नये मध्ये. ते जर ध्यानस्थ असतील, अभ्यास करत असतील तर थांबलं पाहिजे. गुरूंकडे मागणं मागताना मागण्यामध्ये एक आर्जव पाहिजे. हाक मारल्यानंतर ओ म्हणू नये, जी म्हणावं. जेव्हा सद्गुरू आपल्याला हाक मारतात तेव्हा जी म्हणावं. इथे माऊली काय लिहितात, ओम नमो जी. आदरपूर्वक बोललं पाहिजे. हाक मारल्यावर येतोय ना तिकडच असं म्हणल्यावर कसं हो, थांबा की जरा, अनादर आहे. जी म्हटलं पाहिजे. जिथे गुरु असतील तिथे आपण गेलं पाहिजे. किंबहुना असं आहे की आपल्या सद्गुरूंच्या सावलीसारखं राहिलं पाहिजे सतत. म्हणून विवेकातून उत्पन्न होत 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 साधन चतुष्टयाने संपन्न झाल्यानंतर खरं तर तद्विज्ञानार्थम अभिगच्छेत कसं लिहिलंय, समित पाणीम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम असं लिहिलं. ती समिधा लिहिण्याचं कारण मी मागे अनेक वेळा सांगितलं, परत सांगतो. यज्ञामध्ये समिधा समर्पित होते.
त्या अग्नीहून आपलं वेगळं अस्तित्व ठेवत नाही. तसं सद्गुरूंच्या चरणाजवळ जाताना आपलं अस्तित्व वेगळं न ठेवता शरण गेलं पाहिजे. एका गृहस्थांनी मला सांगितलं, गुरूंना शरण जावं वगैरे ठीक आहे, पण आपलं अस्तित्व ठेवून गेलं पाहिजे. काय स्वाभिमान वगैरे आहे की नाही आपल्याला? म्हणे अहो, ज्याला स्वाभिमान आहे एवढा, त्यांनी मोक्षाची इच्छा ठेवू नये. गुरुकडे जावंच कशाला मग? एवढा स्वाभिमान आहे तर जाऊच नका. आणि हल्ली काय झालं, मी आता मुलांना सांगतो नेहमी की स्वाभिमान कुठं दाखवायचं हे कळलं पाहिजे. आपल्या आईबापासमोर स्वाभिमान दाखवतात घरात, आणि बाहेर गेल्यावर शेपूट घालतात. तेच स्वाभिमान बाहेर दाखवावा आणि घरामध्ये विनम्र राहावं, घरामध्ये मान खाली ठेवून राहावं मोठ्यांसमोर. आणि मी माझं महत्भाग्य समजतो की आपला कान धरणारा आयुष्यभर कोणीतरी पाहिजे, लक्षात ठेवा. तर आपला मोक्ष निश्चित आहे. जर कान धरणारा नसेल आणि आपली बुद्धी स्वैर झाली की विषय संपला. थोडं स्वातंत्र्य मिळालं ना, मन कुठल्या कुठं जाईल तुम्हाला पत्ता लागणार नाही. म्हणून त्या सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये विवेक वैराग्यादीने संपन्न होऊन सद्गुरूंची शरणागती पत्करून केलेल्या श्रवणाचा परिणाम ते सद्गुरू माझ्या हृदयात अभिव्यक्त झाले. याचं श्रेय कुणाला? विवेकाला. म्हणून विशेषे अत्यादरू, विशेषे आदरू नाही, विशेषे अति आदरू विवेकावरी. विवेकामुळे सद्गुरू भेटले. कारण ते गुरु जे भेटले, आता फार भाग्य लागतं अशा गोष्टीला की आपले जन्मदाते वडील आपले गुरु असावेत, किंवा आपले बंधू आपले गुरु असावेत, आपली बहीण आपली गुरु असावी, आपली आई आपली गुरु असावी. याला फार भाग्य लागतं, फार भाग्य लागतं, अति. नाही तर गुरूंची भेट होणंही कठीण हो. सहजासहजी भेट सुद्धा होत नाही. मी आत्ताच विचारत होतो त्या मुलांना की आपल्या आजूबाजूला व्यवहारात जेवढी माणसं आहेत त्यातल्या किती लोकांना मोक्ष ही संकल्पना माहीत आहे? बघा फिरून तुम्ही. मग गाढवा तर यांच्यात काही अंतर आहे का? किंवा झुरळ, ढेकूण, डास, मुंगी आणि हा काय फरक आहे? त्यांना मोक्ष माहीत नाही, विवेक माहीत नाही, परमार्थ माहीत नाही, सद्गुण काय माहीत नाही. मग आसुरी संपत्ती अंगी इतकी बांधलेली आहे की दैवी संपत्तीचा परिचय सुद्धा नाही. मग अशा समाजामध्ये आपल्याला या संप्रदायामध्ये सद्गुरूंची भेट व्हावी, किती मोठं भाग्य आहे. पण दुर्दैवाने भेट होऊन सुद्धा त्यांनी केलेला उपदेश जर चित्तामध्ये अभिव्यक्त झाला नाही तर आपलं दुर्दैव. म्हणून माऊली सांगतात विशेषे अत्यादरू विवेकावर. का बरं? तर सांगतात जैसे डोळ्या अंजन भेटे. ही भेट होणं जे ना, दादांची आणि गुरुजींची भेट लकडी पुलावर झाली पुण्यात. दादा फिरायला निघाले होते बाहेर आणि गुरुजी त्यांना पुलावर भेटले. ही भेट आहे. भेट होणं याचा अर्थ योग, योगायोग. नाही तर कितीतरी वेळा महात्मा आपल्या समोरून जातो, आपण ओळखत नाही. मी परवा गोष्ट सांगितली ना तुम्हाला. गुरुवर्य महाराज संध्याकाळी फिरायला निघाले आणि एक जण महाराजांना भेटायला आले. तर त्यांनी विचारलं साखरे महाराजांचा आश्रम कुठे आहे? त्यांनी सांगितलं इकडे. गेले. महाराज आले, माऊलींचं दर्शन घेतलं, परत गेले. ते थांबले होते तासभर. मग गेल्यावर महाराजांना पाहिल्यावर ते म्हणले, अहो मगाशी मी तुम्हाला भेटलो ना, मग तुम्ही मला सांगायचं ना मीच साखरे महाराज आहे म्हणून. त्यांनी सांगितलं, अहो तुम्ही प्रश्न काय विचारला, आश्रम कुठे? मी दाखवला. तुम्ही जर विचारलं असतं मी कुठे, तर मी सांगितलं असतं मीच आहे. तुम्ही जे शोधत आलात ते तुम्हाला दाखवलं. म्हणजे कितीतरी वेळा आपण चुकीचं शोधत जातो. परिणामतः योग्य वस्तू आपल्याला भेटते पण आपली बुद्धी होत नाही, आपण तिला टाळून पुढे जातो. म्हणून डोळ्या अंजन भेटे. त्यात गंमत अशी बरं का, गुप्तधन असतं. तर ते गुप्तधन पायाळू माणसाला दिसतं. पण जर अंजन भेटे, आता पायाळू भेटतील तुम्हाला, अंजन नाही मिळणार. अंजन कसं तयार करतात, काय करतात मला तर काय माहित नाही. पण जर ते अंजन पायाळू माणसाच्या डोळ्यात घातलं तर त्याला ते गुप्तधन दिसतं.
मग आतापर्यंत ते नव्हतं असं आहे का? होतच. पण जोपर्यंत त्या अंजनाच्या आणि डोळ्याची भेट झाली नाही तोपर्यंत ते दिसलं नाही. तसं आत्मतत्व आहेच ना, ब्रह्म आहेच ना, चैतन्य आहेच ना, कुठे कुठे आहे? त्याचं उत्तर आहे कुठे नाही. ते नाही अशी जागाच नाही. मग दिसलं का नाही आत्तापर्यंत? त्याचं कारण डोळ्या अंजन भेटे. तसं सद्गुरूंची भेट ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे. मग दृष्टीला ती म्हणजे दृष्टीला दृष्टी येते. हा, माऊली म्हणतात ना, दृष्टीचा डोळा पाहो मी गेली तर भीतरी पालटू झाला. तर दृष्टीचा डोळा ही गोष्ट वेगळी आहे. म्हणजे दृष्टी असणं हा एक भाग आणि दृष्टीची दृष्टी असणं दुसरा भाग. म्हणजे नुसतं दिसून चालत नाही, काय बघितलं पाहिजे ते कळालं पाहिजे. ते काष्ठशिल्प ठेवतात. काष्ठशिल्प म्हणजे जंगलामधली लाकडं आणतात आणि ती लाकडं मांडून ठेवतात. आता त्या लाकडामध्ये काही विशिष्ट आकार असतो. तो आकार बघून तो त्याला आणून ठेवतो आणि त्याला ते पॉलिश वगैरे करतो, जेवढं पाहिजे तेवढं काढतो आणि ठेवतो. मग ते बरोबर दिसायला लागतं. मग आपण त्याला विचारतो, आम्ही तिथे गेलो आम्हाला नाही दिसलं कधी, तुम्हाला कसं काय दिसलं? तर तो म्हणतो दृष्टी पाहिजे. मग दृष्टी ह्यालाही होती ना. मूर्तिकाराला मूर्ती कधी दिसते? घडवण्यापूर्वी दिसते. आर्किटेक्टला इमारत कधी दिसते? बांधायच्या आधी दिसते. कस काय दिसते? दृष्टी आहे. म्हणजे परमार्थामध्ये दृष्टीला फार महत्व आहे. आणि ती दृष्टी ज्याप्रमाणे अंजनाच्या संबंधाने प्राप्त होते तशी या संपूर्ण विश्वामध्ये व्याप्त असलेल्या चैतन्याला पाहण्याची दृष्टी सद्गुरूंच्या भेटीने प्राप्त होते. मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. जेव्हा सद्गुरूंची भेट होते त्यानंतर पाहेल तिकडे, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद, सर्वत्र भगवंताची ओतप्रोत असणारी व्याप्ती आपल्या प्रतीतीला येऊ लागते. मग आतापर्यंत तो नव्हता असं नाही, होताच, असलेला दिसायला लागला. मृत्तिका घटामध्ये आहेच, सुवर्ण अलंकारात आहेच, पण दृष्टी नाही. आपली दृष्टी प्राप्त झाली म्हणजे दिसू लागतं. गुरुवर्य महाराजांचं आवडतं वाक्य आहे की परमार्थ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून दृष्टीमध्ये होणारा बदल आहे. दृष्टी बदलली पाहिजे. पदार्थ बदलू शकत नाही, बदलणं शक्य नाही, पण पदार्थाकडे पाहण्याची दृष्टी बदलू शकते. आणि त्यामध्ये बाकीची दृष्टी प्राप्त होणं गौण आहे. व्याप्त असलेल्या चैतन्याची दृष्टी प्राप्त होणं ही खरी दृष्टी आहे. म्हणून ही दृष्टी मला त्या सद्गुरूंच्या भेटीने प्राप्त झाली. अजून एक दृष्टांत सांगतात. का चिंतामणी झाल्या हाती. चिंतामणी नावाचा मणी आहे आणि तो मणी जर प्राप्त झाला तर सगळ्या इच्छा पूर्ण होतात. पण तुम्हाला गंमत सांगतो, जर आपलं पुण्य कमी असेल तर चिंतामणी प्राप्त झाल्यावर सुद्धा सदिच्छा निर्माण होत नाहीत, वाईट इच्छा निर्माण व्हायला लागतात. एक माणूस उन्हाळ्यामध्ये चालला होता, कल्पतरू आला, बसला खाली. काय सावली आहे म्हणला, बरं वाटतं, पाणी असतं तर बरं झालं असतं. पाणी आलं लगेच प्यायला. म्हणला भूक लागली, जेवण आलं, जेवला. म्हणलं आता झोपला असतं तर बरं झालं असतं, गादी पाहिजे, गादी आली. तो विचार करायला लागला, मी इच्छा करतो वस्तू यायला लागली, भूतबीत तर नाही, भूत आलं. अरे बापरे, भूत खाणार बिणार तर नाही, खाऊन टाकलं. म्हणजे कुणाला कल्पतरू मिळत नाही, सापडत नाही, भेटत नाही. याला सापडला, त्याच्या सावलीत बसला, इच्छा पूर्ण व्हायला लागल्या, पण चांगली इच्छा निर्माणच झाली नाही, वाईटच. तसं चिंतामणी प्राप्त झाल्यावर सुद्धा चांगली इच्छा निर्माण व्हायला फार पुण्य लागतं. आपल्या मनात इच्छा निर्माण होतात, पण ती पूर्ण होते आहे, काही न करता पूर्ण होते आहे असं जर दिसायला लागलं, तुम्ही यादी काढून पहा. माझ्या या इच्छा आहेत, तर त्या यादीत पहिली जेवढी येतील ना सगळे नकारात्मक. शेजारचा बाळा नापास झाला पाहिजे, याचं घर पडलं पाहिजे, त्याचं अमुक झालं पाहिजे. ते एकदा काय झालं, एकदा देव प्रसन्न झाला एकाला, म्हणला वरमगृही वर माग, पण तू जेवढं मागशील त्याच्या दुप्पट शेजाऱ्याला मिळेल.
तो म्हणला मला एका डोळ्याने आंधळ कर. म्हणजे शेजार त्याचे दोन्ही जाऊ दे. मग वर मागायची वेळ आली तरी डोक्यातली वाकडेपणा जात नाही माणसाचा. जे काळाची व्यंकटी सांडो असे ना, ती व्यंकटी जात नाही बघा. त्याला गुरुवर्य महाराजांचा आवडता शब्द आहे रुमणं. अख्खं सरळ, डोक्यात वाकडं. म्हणून चिंतामणी प्राप्त होतो, होत नाही असं नाही, पण प्राप्त झाला तरी सदिच्छा निर्माण होत नाही. पण माऊली असं सांगतात का चिंतामणी झाली हाती सदा विजयवृत्ती मनोरथी. विजयवृत्ती म्हणजे त्याचा कधी पराभव होऊच शकत नाही, होतच नाही. तो जिथे जाईल तिथे विजयच. आता काही लोकांना विजय प्राप्त करण्यासाठी चिंतामणीची आवश्यकता नसते, पण इथे सांगतात उदाहरण म्हणून. मग त्याने फक्त मनामध्ये संकल्प करावा की इथे माझा विजय व्हावा, आता होतोच. किंबहुना त्याचा विजय व्हावा म्हणून ईश्वर प्रयत्न करतो. लक्षात ठेवा कितीतरी वेळा की त्याचा पराभव होऊ नये याच्याकरता देव प्रयत्न करत असतो. ते अर्जुनाची कथा सगळ्यांना माहीत आहे. रथातून उतरायच्या वेळी पहिलं कोण उतरलं? युद्ध संपल्यावर अर्जुन उतरला. भगवंत उतरल्यावर पेटला ना ते. कारण एवढं पाप त्या रथाने केलं होतं, एवढे आघात त्याच्यावर होते. तिथे भगवंत होता म्हणून तो जिंकला. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जिथे भगवंताचं अधिष्ठान आहे, भगवंत बरोबरीला आहे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. मग तो चालवतो, तो करू, पण ती बुद्धी आपली पाहिजे. बरं, आपली बुद्धी तशी असेल तर तो आपल्या बरोबर राहतोच, पण आपली ती बुद्धी पाहिजे. माझे गुरु माझ्याकडून करवून घेतात, माझा भगवंत माझ्याकडून करवून घेतो, अशी आपली प्रामाणिक इच्छा असेल तर ते तो खरंच पलीकडे नेऊन पोहोचवतो. आणि मी अनुभवपूर्वक सांगतो तुम्हाला की जे शिवधनुष्य आपल्याला उचलणं शक्य नाही, असंही शिवधनुष्य आपल्याकडून उचललं जातं. याचं कारण ते करवून घेतात, किंबहुना तेच करतात, आपण निमित्त मात्र असतो. म्हणून का चिंतामणी झाली हाती सदा विजयवृत्ती मनोरथी. पुढे मौली सांगतात तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती ज्ञानदेव म्हणे. पूर्ण काम. आता ह्याचा विस्तार फार मोठा आहे पूर्ण कामतेचा. तर अर्धवट सांगण्यापेक्षा आपण आज इथे थांबू आणि उद्या मात्र पूर्ण काम शब्दाविषयी थोडं चिंतन आपल्याला करायचं आहे. पाहे पा ध्वजेचे चिरगूट, पाहे पा ध्वजेचे चिरगूट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट. तैसा मी एक पतित, तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित. मसी पत्र ते केवढे, मसी पत्र ते केवढे, रावो चालवी आपुल्या पाडे, रावो चालवी आपुल्या पाडे, रावो चालवी आपुल्या पाडे, रावो चालवी आपुल्या पाडे. बाप रखुमा देवी वरदा, बाप रखुमा देवी वरदा, सांभाळावे आपुल्या ब्रीदा, सांभाळावे आपुल्या ब्रीदा, सांभाळावे आपुल्या प्रीदा, सांभाळावे आपुल्या प्रीदा. तैसा मी एक पतित,
पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित पुंडलिक वरदा हरी विठ्ठल विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी हरी विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय.